नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या SJ रांगोळी आर्ट या युट्यूब चॅनलमध्ये। तर आजपासून आपण संस्कार भारती रांगोळी म्हणजे गालीच्या रांगोळी किंवा 5 बोटांची रांगोळी कशी काढायची ते आपण बघूया आणि त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। तर आपल्याला लागेल मग रांगोळी आणि चाळण। तर या चाळणीने पहिल्यांदा रांगोळी चाळून घ्यायची म्हणजे काही जाड कण असतील तर ते निघून जाते। आणि यासाठी रांगोळी कशी पाहिजे तर आपण बघूया। ही अशी 5 बोटातून सुटली पाहिजे। काही जाड कण असं कामा नये। खूप बारीक रांगोळी असेल तर आपला काही रवा असतो तो आपण ऍड करू शकतो। बारीक रवा ह्यात ऍड करू शकतो म्हणजे प्रॉपर रांगोळी तयार होते। तर आज आहे दिवस पहिला आणि आज आपण बिंदू काढायला शिकणार आहोत। तर चला बघूया आपण बिंदू कशी काढायची। तर आपल्याला एक पोझिशन आहे अशी, त्या पोझिशन मध्ये आपण उभे राहायचं आणि मगच रांगोळी सोडायची। कमीत कमी 2 वीस अंतर पाहिजे आपल्या 2 पायांमध्ये आणि रांगोळी अशी समोरच सोडायची। तर चला आपण बिंदू कसे काढायचे ते आपण बघूया। सगळ्या बिंदूंचा आकार सेम आला पाहिजे। तर आपण मोठे बिंदू काढायला शिकतोय। तर पहिल्याच दिवशी हे जमणार नाही, तर काही दिवसांच्या सरावानंतर जमून जाईल। तर अशी मोठी बिंदू काढायचे। अशी कमीत कमी 50 ते 100 बिंदूंची प्रॅक्टिस केली पाहिजे आपल्याला। हे झाले मोठे बिंदू आणि एकदम लहान बिंदू पण आपण बघूया। तर असे बारीक बिंदू आपण काढायचे। तर याची प्रॅक्टिस आपल्याला कमीत कमी 50 ते 100 बिंदूंची प्रॅक्टिस केली पाहिजे। तर असे बिंदूंचा सराव झाला की आपल्याला स्टेप बिंदू शिकायचे। स्टेप बिंदू काय, एकदम मोठा बिंदू काढायचा, त्यानंतर थोडा लहान, ह्याच्यापेक्षा थोडा लहान, ह्याच्यापेक्षा थोडा लहान, तर अशा स्टेप बिंदू काढायचे आपल्याला। जेवढं तुम्ही लहान बिंदू काढाल तेवढी प्रॅक्टिस जास्त होईल।
काढायला हवं. तर अशी बिंदू आपल्याला आपण आज मोठा बिंदू, लहान बिंदू आणि स्टेप बिंदू काढायला शिकलो आहोत. तर कमीत कमी 50 ते 60 स्टेप बिंदूंची प्रॅक्टिस रोज करायला हवी, म्हणजे एकदम प्रॉपर रांगोळी येईल आपल्याला. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रेषा कशी काढायची ते आपण बघूया.